जिल्ह्यात वाढत्या महिला अत्याचारासंबंधित पोलीस आयुक्त आरती सिंह यांना निवेदन देण्याकरिता भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने सोमवारी दुपारी पोलीस आयुक्तालयात गेले असता गेटजवळ त्यांना अडविल्याने शहर अध्यक्ष किरण पातुरकर यांची फेजरपुरा पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांच्यात चांगली शाब्दिक चकमक झाली। विषय होता पोलीस आयुक्तांना निवेदन देण्याचा। त्यापूर्वी सर्व भाजपा पदाधिकारी उमेद कंत्राटी मोर्चामध्ये सहभागी होऊन त्यांना वाढत्या महिला अत्याचाराविषयी घेऊन पोलीस आयुक्तालयात पोहोचले। मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असताना पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मंठाले सह इतर महिला पोलीस अधिकारी महिला कर्मचारी गेटजवळ ताबा घेऊन होते। विषय होता पोलीस आयुक्तालयांना निवेदन देण्याचा। त्यापूर्वी सर्व भाजपा पदाधिकारी उमेद कंत्राटी मोर्चामध्ये सहभागी होऊन नंतर वाढत्या महिला अत्याचार विषय घेऊन पोलीस आयुक्तालयात पोहोचले। मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पोलीस निरीक्षक मेश्राम यांनी दत्तात्रय मंठाले सह इतर महिला पोलीस अधिकारी महिला कर्मचारी गेटजवळ ताबा घेऊन होते। आज जाण्याकरिता काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांना जाण्याची परवानगी मेश्राम यांनी दिली, परंतु सोबत आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना आज जाण्याचा हट्ट घेऊन असलेले भाजपा शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी आपल्या मागणीवर अडून होत्या। काही महिलांना आज सोडून इतरांना बाहेरच थांबून इतर कोणालाच जाऊ दिले नाही। यावर पातुरकर यांची मेश्राम सोबत चांगलीच खडाजंगी उडाली। पातुरकर यांना महिला पोलीस उपनिरीक्षकांनी अडविल्यावर सुद्धा त्यांना न जुमानता मेश्राम यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला। अनेक वेळानंतर वाद संपवून शेवटी काही जणांना आज जाण्यास परवानगी देण्यात आली, काही जणांना आज सोडण्यात आले। यावर भाजपाने कोणतीही परवानगी न घेता मोर्चा काढल्याने तसेच मास्क सोशल डिस्टन्सचे पालन केले नसल्याने पातुरकर यांच्यासह अनेक नगरसेविका आणि पदाधिकारी विरुद्ध फेजरपुरा पोलिसांनी कलम 188, 135, 51(ब)(3) व 4 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। याबाबत पातुरकर यांना विचारले असता पोलीस निरीक्षक मेश्राम यांनी अरेरावी केली। बोलण्याची पद्धत उद्धट होती, त्यामुळे बोललो, आम्ही का चोर आहे का अशी वागणूक त्यांनी दिली। त्यांच्या विरोधात पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्याकडे तक्रार केली असे स्पष्ट केले। तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती। काही मोजक्याच लोकांना आज सोडले होते, परंतु पातुरकर यांनी जास्त पदाधिकाऱ्यांना आज जाऊ द्या हा हट्ट धरून अंगावर आले। महिला पोलीस अधिकारीलाही ऐकले नाही। फेजरपुराचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम हे अत्यंत अपमानास्पद भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणजे त्यांना काय कसपटाचा मान वाटतोय। हे लोक आले, हे सगळे महिला आणि सगळेजण तिथे आंदोलन करून राहिले। नगरसेवक होते, माजी उपमहापौर होते, स्थायी समिती सभापती होत्या। हे याला काय कसपटाचा मान लिखतात का? त्यांना बोलण्याची तमीज नाही आहे त्या ठाणेदाराला। अतिशय बाहेर निघा म्हणे तुम्ही, आम्ही काय चोर आहोत, दरोडेखोर आहोत, त्यांच्यावर हल्ला करायला गेलो होतो आम्ही। त्यांना मात्र खुर्च्या देतात ते ठाणेदार आणि आम्हाला या पद्धतीने बोलतात। ज्यावेळी मग त्यांनी परवानगी दिली, आम्ही वर जाऊन CP मॅडमला मी तक्रार केली। मॅडम म्हणे मी आत्ता 12 लोकांशी बोलली म्हणे, 3 आणि 4चं काय म्हणे, माझ्याकडनं बिलकुल अशा इन्स्ट्रक्शन नाही आहे म्हणे। मग मॅडम म्हणतात की आत्ता 12 लोकांचं एक शिष्टमंडळ मला भेटून गेलं तुमच्या आधी, मग माझ्या ज्या महिला पदाधिकारी आहे 10-12 तर त्यांना मी घेऊन गेलो असतो तर आमची इकडे चिडचिड नसती झाली। 1 आणि 2 महिलांची परवानगी आणि त्याच्यासाठी एवढं अंगावर ना, म्हणजे हा काय विषय आहे? म्हणून मी CP मॅडमकडे तक्रार केली। मला असं वाटतं की त्यांनी याची गंभीर दखल घेऊन ठाणेदारांना समज द्यावी की अशा पद्धतीची वागणूक आंदोलनकारांना भेटली नाही पाहिजे। आम्ही चोर नाही, दरोडेखोर नाही आहे आणि जे चालू आहे ते निश्चितपणे करा। त्यामुळे आमच्या सगळ्या महिला चिडल्या, त्यांचा पोलीस प्रशासनाचा निषेध केला। पोलिसांच्या मदतीने उमेदचा एवढा मोठा 10,000चा मेळावा मोर्चा हँडल झाला। त्याच्यात साळुंके साहेबपासून CP मॅडमपर्यंत सगळ्यांची चांगली भूमिका होती सहकार्याची। आणि इथे ठाणेदार अंगावर येतो, CP चांगले बोलतात, DCP चांगले बोलतात आणि ठाणेदार अंगावर येतो, हे अत्यंत चुकीचं चालू आहे। CP मॅडमनी या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी असं मी भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने मागणी करतो आहे। अशा पद्धतीने राहिलं तर एखाद दिवशी पोलिसांच्या विरोधात गुस्सा फुटल्याशिवाय राहणार नाही आणि आंदोलन आम्हाला लोकल लेवलला करावं लागेल। कोरोनाचा संसर्ग पाहता त्यांनी खबरदारी घेतली आणि काही लोकांना आतमध्ये सोडण्याची त्यांनी परवानगी दिली होती आणि आपण अरेरावी केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। काय मला एक सांगा, CP मॅडम जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवायचा की ठाणेदार सांगतात त्याच्यावर? 12 लोक आमच्या आधी 12 लोकांचं शिष्टमंडळ CP मॅडमला भेटून गेलो। त्या म्हणतात 12 लोक जर भेटले तर 3-4 लोक राहिले होते तर काही बिघडत नव्हतं।
बरं, कलेक्टर साहेबाकडे आधी आम्ही गेलो होतो, 12 जण गेलो, 5 उमेदचे लोक, आमचे 5 आणि अजून 2 जण, 12 लोक आम्ही भेटलो. कलेक्टर साहेबाकडे प्रॉब्लेम नाही, तिथे ऑलरेडी आमदार रवी राणा बसलेले होते. मग CP मॅडमकडे काय प्रॉब्लेम? बरं, आम्ही 2च महिला एक्स्ट्रा मागत होतो, त्याचाही इश्यू नाही आहे. तुम्ही जर का म्हणताय की आम्हाला परवानगी द्यायची नाही, 3-4च जा, आम्हाला त्याचा विरोध नाही केला. आम्ही त्यांच्या वागणुकीचा विरोध केला, अंगावर आम्ही नाही गेलो. त्यांनी ज्यावेळी मी म्हटलं की ह्या 4 महिला जाऊ दे, मी थांबतो, त्यांनी म्हणालं ठीक आहे, खूप चांगली भूमिका घेतली पातुरकर, तुम्ही थांबून जा, बाहेर निघा म्हणे तुम्ही गेटच्या आत. ही जी स्टाईल होती ना, बाहेर निघा तुम्ही गेटच्या आत. ठाणेदार आहे म्हणजे काय कायदा सुव्यवस्थेचे का आमच्या डोक्यावर बसतील का? ते डोक्यावर बसतील का आमच्या? तुम्ही ठाणेदार आहे म्हणजे हो ना, आम्ही या देशाचे नागरिक नाही आहोत का? आम्ही जबाबदार नागरिक आहोत. आम्हाला समजत नाही का प्रतिष्ठा काय असते, इज्जत काय असते? आम्ही पोलिसांना सहकार्य करतो, याचा अर्थ तुम्ही आमच्या अंगावर याल का? अंगावर आले तर आम्ही काही सहन नाही करणार. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.